नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, 1857चा उठाव म्हणजे काय? स्वातंत्र्य समर, पहिला भारतीय स्वतंत्र लढा, शिपाई बंडाळी। पुढचा प्रश्न, भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदास म्हटले जाते? सामवेद। पुढचा प्रश्न, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता, ज्याने 1773 ते 1785 पर्यंत काम केले। पुढचा प्रश्न, 11 वेळा एकाच मतदारसंघातून निवडून आलेले आमदार कोण? गणपतराव देशमुख यांनी हे 11 वेळा एकाच मतदारसंघातून निवडून आले आणि मतदारसंघ हे सांगोला मतदारसंघ आहे। पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला न्यायाधीश कोण? अन्ना चांडी ही भारतातील पहिली महिला न्यायाधीश आहे। पुढचा प्रश्न, पुणे साधना साप्ताहिक स्थापना कोणी केली? पुणे साधना साप्ताहिक स्थापना ही साधना हे एक समाजवादी मराठी साप्ताहिक प्रकाशन आहे। याची स्थापना 15 ऑगस्ट 1948 रोजी राष्ट्रीय सेवा दलाचे नेते पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी यांनी केली। पुढचा प्रश्न, राजश्री शाहू महाराजांचे जन्मगाव कोणते? राजश्री शाहू महाराजांचा जन्म हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावातील घाडगे घराण्यात झाला। पुढचा प्रश्न, 1 रुपयाच्या नोटवर कोणाची सही असते? 1 रुपयाच्या नोटवर वित्तयोगची सही असते। पुढचा प्रश्न, 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात? 42व्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात। पुढचा प्रश्न, राजा राममोहन राय यांचा जन्म कधी झाला? राजा राममोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 साली राधानगरी, पश्चिम बंगाल या राज्यात झाला। पुढचा प्रश्न, संवाद कौमुदी हे पाक्षिक कोणी सुरू केले? राजा राममोहन राय यांनी 1821 मध्ये बंगाल भाषेतून सुरू केले। पुढचा प्रश्न, लेक लाडकी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली। पुढचा प्रश्न, 2022चा मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? शरद कमल अचंता यांना मिळाला। पुढचा प्रश्न, भोजन या शब्दाचा अर्थ काय? आहार हे भोजन या शब्दाचा अर्थ आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे। पुढचा प्रश्न, असहकार चळवळ कधी व कोणी सुरू केली आहे? 5 सप्टेंबर 1920 असहकार चळवळ सुरू करण्यात आली आणि महात्मा गांधी यांनी सुरू केली। पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची साक्षरता सर्वात जास्त आहे? केरळ या राज्याची साक्षरता सर्वात जास्त आहे आणि बिहार या राज्याची साक्षरता सर्वात कमी आहे। पुढचा प्रश्न, गर्भपात कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? गर्भपात कायदा हा 1971 साली अस्तित्वात आला आणि 1 एप्रिल 1972 पासून लागू करण्यात आला। पुढचा प्रश्न, भारत व अमेरिका या 2 देशाच्या दरम्यान कोणता लष्करी युद्ध सराव केला जातो? वज्र प्रहार युद्ध सराव केला जातो। पुढचा प्रश्न, लाडली बहना ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? मध्य प्रदेश राज्याने सुरू केली आहे आणि महाराष्ट्र राज्यात लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली आहे। मध्य प्रदेशमध्ये कोणती? लाडली बहना आणि महाराष्ट्रामध्ये कोणती? लेक लाडकी। पुढचा प्रश्न, सार्वजनिक काका कोणाला म्हणतात? गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणतात। यांचा जन्म 9 एप्रिल 1828 साली सातारा जिल्ह्यात झाला। पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात सांगितले आहे? कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्य सांगितले आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्य लागू करण्यात आली? 42व्या घटनादुरुस्तीत मूलभूत कर्तव्य लागू करण्यात आली। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।